अनेक वेळा उलटफेर करण्यासाठी वेताळ स्वामी संघाला पाहिलं जातं. सन्माननीय राजारामजी दळवी साहेबांचा हा संघ आज मैदानाच्या आतमध्ये प्रथमतः बॅटिंग करताना पाहायला मिळेल. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा या अंतिम मॅचसाठी. ग्रामीण ओपन गटातील क्वालिफायची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला टीम पाहतोय हरिओम बी. प्रेक्षकांच्या माहितीसाठी दुसरी टीम पाहायला मिळते वेताळ स्वामी हा संघ पाहायला मिळतोय. सलामीची जोडी आपण पाहतोय. बेस्ट ऑफ बोर शेती संघाला बिलॉंग करणारा हा खेळाडू अर्थातच भावेश. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अनमोल भागवत. दोन्ही खेळाडूंकडे टॅलेंट आहे, दोन्ही खेळाडूंकडे क्लास आहे, दोन्ही खेळाडूंकडे क्षमता आहे, दोन्ही खेळाडूंचा खेळ दमदार आहे. आणि आता मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही खेळाडूंचा खेळ कसा पाहायला मिळतोय. पहिल्या मॅच मध्ये काय केलं हे विसरावं लागेल, पाठीमागल्या मॅच मध्ये किती धावा केल्या हे विसरावं लागेल. या मॅच मध्ये चांगला खेळ दोन्ही संघांना करून दाखवावा लागेल. आता महत्वाची मॅच आहे आणि महत्वाच्या मॅच मध्ये मला वाटतं जो संघ जिंकेल तो संघ बक्षीस पात्र फेरीसाठी क्वालिफाय होऊ शकतो. अतिशय महत्वाची मॅच आहे आणि इथं पैशाला महत्व नाहीये तर इथे नावाला महत्व आहे. आता दोन्ही संघ आपल्या नावाचा दबदबा निर्माण करण्यासाठी या मैदानावरती खेळताना पाहायला मिळू शकतील. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय अनमोल भागवत. दुसऱ्या बाजूला पाहतोय बेस्ट ऑफ बोर शेती संघाच्या माध्यमातून अनेक स्पर्धेमध्ये आपण सलामी करताना या खेळाडूला पाहतो. तोच खेळाडू भावेश आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय ओमकार. आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर दोन क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहतोय. एक क्षेत्ररक्षक पाहतोय डीप मिड विकेट, एक क्षेत्ररक्षक पाहतोय लॉंग ऑफ. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. मॅचला सुरुवात झाली आहे. ओहो दांडी 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 गुल. काय सुरुवात झाली आहे पहा. अप्रतिम चेंडू. मागल्या मॅच मध्ये काय झालं हे विसरत असताना ओमकार पाहायला मिळाला आणि पहिल्या चेंडूवरती वेगवान टोकशर चेंडू पाहायला मिळाला. यस्टनचा वेध घेतोय आणि फलंदाज गोल्डन डकचा शिकार ठरताना पाहायला मिळतोय. वेताळ स्वामी संघासाठी सलग 3 षटकारांसाठी एक पारितोषिक आलेलं आहे. कोणत्याही फलंदाजानं बॅक टू बॅक 3 षटकार मारले तर रोख रुपये 2000 रुपयांचं पारितोषिक आमच्याकडे जमा झालेलं आहे. कोणत्याही खेळाडूनं बॅक टू बॅक 3 षटकार जर मारले तर वेताळ स्वामी संघाच्या खेळाडूंसाठी एक सुवर्ण संधी आहे. काही मान्यवरांच्या माध्यमातून रोख रुपये 2000 रुपयांचं पारितोषिक आमच्याकडे दिलेलं आहे 3 षटकारांसाठी. पहिल्या चेंडूवरती काय चेंडू टाकलाय टोकशर. उत्तर नव्हतं, फक्त आणि फक्त फलंदाज पाहतच राहिले आणि यष्टांचा वेध घेत असताना चेंडू पहिल्या चेंडूवरती धक्का क्रमांक बसला वेताळ स्वामी संघाला. म्हणतात ना पहिल्याच घासाळा खडा लागला आणि तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. 0 धावसंख्येवरती धक्का क्रमांक बसतोय. 5 षटकांचा खेळ आहे आणि मॅन्डेटरी पॉवर या षटकामध्ये ओमकारचा वेग आणि वेग पाहायला मिळतोय. ओहो प्रतिम चेंडू आहे पहा. पाहावं लागेल काय झालंय. उत्साह जास्त पाहायला मिळतोय. त्यानंतर पंचांकडे अपील केली गेली आणि पंचांचं बोट पाहायला मिळतंय. इथे आउच म्हणलं जातं. खोटं खेळून जिंकण्यापेक्षा खरं खेळून हारला तरी चालेल पण खिलाडी वृत्ती सोडू नका. आणि आता तेच मैदानाच्या आतमध्ये अनमोलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अमोलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि फलंदाज बॅक टू बॅक 2 विकेटचं पतन होताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मागल्या मॅच मध्ये काय झालं हे ओमकार विसरलाय. या मॅच मध्ये चांगला खेळ करायचा माहिती आहे. महत्वाची मॅच आणि महत्वाच्या मॅच मध्ये चांगला खेळ झाला तर आपण चर्चेत येऊ शकतो आणि हेच पाहायला मिळालंय. एकदा तुम्ही स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला ऑटोमॅटिक प्रसिद्ध करेल आणि हेच ओमकारच्या माध्यमातून या मॅच मध्ये चांगला खेळ ओमकारच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. बॅक टू बॅक 2 विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. खरं तर हरिओम बी संघासाठी बॅट्समन आपण पाहतोय नवीन बॅट्समन चला नवीन बॅट्समनचं नाव सांगा प्लीज. कुणाल. चांगला फटका पाहायला मिळतो. ऑन साइडला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय अर्जुनच्या माध्यमातून.
म्हटलं जातं बॅटिंग मिळो ना बॉलिंग मिळो, पण क्षेत्ररक्षणामध्ये संधी मिळते, संधीचं सोनं करायचं अर्जुनला माहिती आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण अर्जुनच्या माध्यमातून पाहायला मिळालं. संघासाठी वाचवल्या गेल्या 3 धावा, एक एक धाव महत्वाची आहे. म्हणलं जातं शाळा शिकत असताना एका मार्काला महत्व आहे, राजकारण करत असताना एका मताला महत्व आहे आणि क्रिकेट खेळत असताना एका धावेला महत्व आहे. हे मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळतंय. एका धावेसाठी आता इथे धावावं लागतंय, प्रयत्न करावे लागतात. हो हो हो, रायझिंग आणि सरप्राइझिंग डिलिव्हरी, ऑटो डिलिव्हरी. काय चेंडू होता पहा, पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतोय चेंडू आणि डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. या खेळाडूला ऑन साइडला फटकेबाजी करण्यासाठी ओळखलं जातं भावेशला आणि तोच प्रयत्न भावेशचा होता. पडल्यानंतर चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, अगदी रायझिंग आणि सरप्राइझिंग डिलिव्हरी पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता, 1 धाव 2 गडी बाद. पहा कमी गतीने टाकलेला चेंडू, उत्साह जास्त आहे, यष्टांचा वे, त्यानंतर फेकी अप्रतिम पाहायला मिळाली आणि पाहायला गेलं तर थोडासा बाहेर निघणारा चेंडू पंचांनी ओळखला नाही. नॉट आउटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 36, जर इथे पण फलंदाज यष्टांच्या बरोबर मध्ये सापडले असतं तर पंचांचं नक्की बोट आकाशाकडे आपल्याला पाहायला मिळू शकलं असतं, पण जर त्याला क्रिकेटमध्ये महत्व नाही आहे आणि 1 धाव धावफलकावरती ऍड होताना पाहायला मिळेल. 2 धावा धावफलकावरती पाहतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळाली. वेल बिगिनिंग हाफ डन, सुरुवात कशी झाली आहे या गोष्टीकडे सुद्धा लक्ष दिलं जातं. आयुष्यासह क्रिकेट प्रत्येकाला शून्यातून सुरुवात करावी लागते आणि हेच ओमकारच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. शून्यातून सुरुवात करत असताना चांगला खेळ ओमकारच्या माध्यमातून या षटकामध्ये पाहायला मिळाला. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करायची याचं उत्तर, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. आउटसाइड दी ऑफ स्टंप चेंडू टाकला गेला, दिशाहीन गोलंदाजी आणि पंचांच्या माध्यमातून निर्णय आला. इट इज द व्हाईट बॉल. अतिरिक्त 1 धाव धावफलकावरती ऍड होईल. खरं तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि एखादा खराब चेंडू खरं तर आपला जो काही ट्रॅक आहे त्या ट्रॅकच्या बाहेर जाऊ शकतो हे ओमकारला माहिती आहे आणि मागल्या मॅच मध्ये तेच पाहायला मिळालं. पहिले 2 अप्रतिम चेंडू, त्यानंतर कुठेतरी लाईन विसरला आणि त्यानंतर थोडासा खराब महाग ठरताना पाहायला मिळाला होता. फटका सुंदर ऑन साइडला टार्गेट केला, चेंडूला फेकून दिला, चेंडू येतोय 1 बाउंस, सीमारेषा पार येतोय कुणालच्या बॅट मधून. दमदार धर्मवीर चषक चौकार, 4 धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय 7 या धावसंख्येवरती. 1 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 2 गडी बाद धावा धावफलकावरती पाहतोय 7 आणि 7 म्हणलं प्रत्येकाला आठवतो 2007चा वर्ल्ड कप, 2011चा वर्ल्ड कप. ज्या संघ नायकाच्या आपण भूमिकेमध्ये ज्या व्यक्तिमत्वाला पाहिलं, ज्या संघनायकाला पाहिलं, महेंद्रसिंग धोनी सरांचा जर्सी क्रमांक 7 धावफलकावरती पाहतोय 7 धावा. अप्रतिम. चला थोडस स्पीडअप घ्यायचं. हरिओम बी संघ वेळ करायचा नाहीये. टाइम इज मनी म्हणलं जातं. जो वेळेला जागतो त्याला वेळ जागते आणि आता जो वेळ करेल त्याला वेळ जागणार नाही हे प्रत्येकाला माहिती आहे. वेळेचं गणित, वेळेचं कॅल्क्युलेशन प्रत्येकाला करावं लागतं. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे आणि ते आता मैदानाच्या आतमध्ये योग्यरित्या करावं लागेल. आयुष्यामध्ये तुम्हाला वर्क मॅनेजमेंट, लाईफ मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट या गोष्टी खूप महत्वाची आहे. आता प्लॅनिंग सुंदर केलं हरिओम बी संघाच्या माध्यमातून. आता एक्झिक्युशन कसं होतं महत्वाचं आहे. आता प्लॅनिंग कसं केलं याला महत्व नाहीये, ते तुम्हाला करून मैदानाच्या आतमध्ये दाखवावं लागेल. आणि गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय पंकज या गोलंदाजाला. परिस्थितीनुसार गोलंदाजीमध्ये कधी कधी बदल करावे लागतात. संघ कशा स्थितीमध्ये हे पाहावं लागतं आणि तेच संघनायकाच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. सातत्यानं प्रीतम आपल्याला दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळत होता, पण या षटकामध्ये आपण पंकजला गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. फटका सुंदर, इनसाइड आउट, थ्रू दी कव्हर, चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून, अगदी जमिनीला गुदगुल्या करत सीमारेषा पार येतोय. धर्मवीर चषकचा क्लासिकल चौकार पाहू शकता. एक्स्ट्रा कव्हरला काय फटका खेळाय फलंदाजाच्या माध्यमातून. दमदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा हा क्लासिकल चौकार पाहायला मिळाला भावेशच्या माध्यमातून. माझ्याकडे अजून सुंदर फटके आहेत हे मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना भावेशला पाहायला मिळतोय. सातत्याने या खेळाडूला ओळखलं जातं ऑनसाइड फटकेबाजीसाठी, पण या खेळाडूला पुढे चेंडू टाकाल तर या खेळाडूकडे फटकेबाजी आहेत, या खेळाडूकडे फटके आहेत आणि तेच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय भावेश विषयच्या माध्यमातून. फुल टॉस, त्यानंतर पंचांचा निर्णय, इट इज व्हाईट बॉल प्लस अतिरिक्त 1 घोषांकित, अशा टोटल 2 धावा धावफलकावरती ऍड होताना पाहायला मिळतील.
11 धावा धावपलकावरती पाहायला 13 धावा धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. थोडासा दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली पंचांच्या माध्यमातून. निर्णय आला व्हाईट बॉलचा. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण सन्माननीय निलेश महाजन सरांना पाहतोय. अनेक स्पर्धेमध्ये आपण निलेश महाजन सरांना पाहिलंय. मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये पंचगिरी करत असताना. थोडासा वेळ नक्कीच घेतला जाईल. रिप्ले टेलिकास्ट मध्ये चेक केलं जातोय काय असेल. यस, पंचांच्या माध्यमातून निर्णय आला होता वाईट. चेक केलं जातं इथं थर्ड अंपायरच्या माध्यमातून. काय निर्णय तो पाहूया. निलेशजी महाजन सर चेक करतायत, त्यानंतर योग्य तो निर्णय आपल्याला पाहायला मिळेल. थोडासा वेळ घेतला जातोय आणि जो काही निर्णय आहे तो योग्य निर्णय तुमच्यापर्यंत थोड्याच वेळामध्ये पाहायला मिळेल, कारण अतिशय क्लोज डिसिजन पाहायला मिळतोय. यस, इट इज अ व्हाईट बॉल. अगदी योग्य निर्णय पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अनेक मोठ्या स्पर्धेचा अनुभव आहे या पंचांकडे आणि तोच योग्य निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. 14 धावा 13 धावा धावपलकावरती. फटका, सुंदर फटका फसला का पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक दूरवरती. त्यानंतर पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून खर्रा फेकी पाहायला मिळतीये. चेंडू धरतीला दान होताना पाहायला मिळतोय. क्रिकेटमध्ये म्हणलं जातं अन्नाचा कण आनंदाचा क्षण, आणि क्रिकेटमध्ये मिळालेलं जीवदान कधीही वाया जाऊ द्यायचं नसतं. आणि आता हे फलंदाज खरं तर गणेशच्या माध्यमातून थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि फलंदाज जीवनदान मिळताना नक्कीच पाहायला मिळतंय. मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये अतिशय महत्वाची मॅच आहे आणि महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाचा खेळ. एकेकाही चुका सुद्धा. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल ओमकार आहेत. वेग घेतला जाईल आणि पकडला जाईल. सुंदर जाईल. संपलाय फलंदाज भावेश विषयचा खेळ. धक्का क्रमांक बसतोय वेताळ स्वामी संघाला. दुसरा धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळतीये. तिसरा धक्का बसतोय 15 धावसंख्येवरती. पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद. पंधरा धावसंख्येवरती धक्का क्रमांक बसतोय तिसरा. 22 विषय. खरं तर मेरिट वरचं क्रिकेट खेळणं महत्वाचं होतं. 22 हे कुठेतरी विसरलेलं पाहायला मिळालं. खरं तर 4-5व्या स्टंपवरती टाकलेल्या चेंडूला ऑन साइड टार्गेट करण्याचा प्रयत्न आणि 22 त्या प्रयत्नामध्ये फसताना पाहायला मिळतो. कधी कधी कॅल्क्युलेट क्रिकेट खूप महत्वाचं राहतं. परिस्थितीनुसारचं क्रिकेट खेळणं खूप महत्वाचं राहतं आणि हे 22च्या माध्यमातून या मॅच मध्ये आणि पाठीमागल्या चेंडूवरती पाहायला मिळालं नाही. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. खरं तर 22चा प्रयत्न सुंदर होता. मॅन्डेटरी पावडरचे षटक माहिती होतं. एखादा 30 सर्कलच्या बाहेरून सुंदर फटका आला तर चेंडूला पण सीमारेषा बाहेर पाठवू शकतो. हाच 22चा प्रयत्न फसताना पाहायला मिळतो आणि वेताळस्वामी संघाला बसतो धक्का क्रमांक तिसरा. नवीन बॅटर इन नेट नंबर 5 आपल्याला फलंदाजीसाठी पाहायला मिळतोय कामेश. फटका फसतोय का. क्षेत्ररक्षक विजय पष्टे अलगदरित्या अगदी सोपा झेल पकडलाय आणि संपलाय कामेशचा हा खेळ. आणखीन एक धक्का बसतोय. बॅक टू बॅक दुसरा धक्का. पहा आवाज यायला सुरुवात झाली आहे. हळूहळू अजून आवाज येतील मैदानाच्या आतमध्ये. मोठी मॅच मोठा आवाज. मोठी मॅच अनेक प्रेक्षक आणि तेच अगदी मैदानाच्या सीमारेषेच्या लगत पाहायला मिळतंय. प्रेक्षकांची गर्दी आणि तेच पाहायला मिळतंय. जिथे गर्दीचा पूर तिचं नाव शहापूर आणि ते सुद्धा मैदानावरती पाहायला मिळतं. खरं तर संध्याकाळचं सत्र थोडासा वेळ झाला पण क्रिकेटवरती प्रेम करणारे प्रेक्षक अजूनही मॅचचा आनंद घेताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. धावपलकावरती पाहतोय 15 धावा. ऑफलाईन स्कोरच्या भूमिकेमध्ये आपण आधीला पाहतोय. टेक्निकल टीमच्या माध्यमातून आपण tenniscricket.in ची टीम पाहतोय. कुणाल यांना पाहतोय. अगदी सुंदर असं काम या दोन्ही स्कोरर, टेक्निकल स्कोरर त्याचबरोबर ऑफलाईन स्कोरच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतंय.
कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपण योगेश जागृत या दोघांना सुद्धा पाहतोय. सुंदर असं कॅमेरा वर्क त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय आणि क्लॅरिटी आणि क्वालिटी हे सूत्र राहिलं tenniscricket.inचं. का जवळपास 2 मिलियनचा टप्पा मी पार केलाय. फटका सुंदर आहे, स्लॉट मध्ये चेंडू आहे, फेकून दिलाय पार्किंग प्लॉटच्या बाहेर, येतोय हुज आणि माहिती षटकार, 6 धावा, अप्रतिम स्ट्रोक. फलंदाज कोण आहे? अक्षयच्या माध्यमातून अक्षय अधिकारी. नेहमी खर तर टॉप ऑर्डर मध्ये बॅटिंग करताना आपण या खेळाडूला पाहतो आणि या मॅच मध्ये पाहिलं तर मिडल ऑर्डरला बॅटिंग करताना पाहायला मिळतात. खरं तर टेनिस क्रिकेटमध्ये म्हणलं जातं जुन्या चेंडूंचा वापर योग्यरित्या करावा लागतो आणि आता तेच पाहायला मिळालं. थोडासा पुढे टाकलेल्या चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून 6 धावेंसाठी. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते अक्षयच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती अप्रतिम षटकार पाहायला मिळतोय. चांगला चेंडू पंकजच्या माध्यमातून. अक्षयचा विचार केला तर अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. आकुटपाचा चेंडू पहा, रायझिंग आणि सरप्राइझिंग डिलिव्हरी. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. परफ्यूम डिलिव्हरी अगदी नाकाच्या समोरून चेंडू जाताना पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावा धावपलकावरती पाहतोय 21. 2 षटकाचा P1 P2चं षटक समाप्त झालंय. 10.50च्या धावगतीनं धावसंख्या मैदानावरती होताना पाहायला मिळते. 21 धावा धावपलकावरती पाहतोय. 3 गडी बाद 21 धावा. प्रति षटक आतापर्यंत पाहायला गेलं तर पंकजचं थोडंसं खराब षटक पाहायला मिळालंय, पण महत्वाची एक विकेट पंकजच्या माध्यमातून या षटकामध्ये मिळवून दिली आहे आणि 21 धावा आपण धावपलकावरती. हरिओम बी संघ जास्तीचा कालावधी आपण घ्यायचा नाहीये. वेळ खूप महत्वाची. संध्याकाळचं सत्र आहे, प्रत्येकाला थंडी वाजतीये. मान्यवरांच्या माध्यमातून वेताळ स्वामी संघासाठी आकर्षक पारितोषिक आलेलं आहे. सलग 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक आमच्याकडे जमा झालेलं आहे. 3 षटकार मारा, 2000 रुपयांचं पारितोषिक घेऊन जा. सुवर्ण संधी आहे, सुवर्ण संधी आहे. सुवर्ण संधीचा लाभ घेऊ शकता. 3 षटकार मारू शकता, 2000 रुपयांचं पारितोषिक एका रात्रीमध्ये घेऊ शकता. खरं तर क्रिकेटमध्ये खूप बदल घडतात आणि बदल घडत असताना खरं तर ज्या क्रिकेटमध्ये मला वाटतं सन्माननीय विजयभाई भगत असतील, निलेश महाजन सर असतील, हे जेव्हा क्रिकेट खेळत होते तेव्हा 10,000 रुपयांचे पारितोषिक म्हणजे खूप झालं. पण आताच्या क्रिकेटमध्ये लाखो रुपयांचं पारितोषिक मिळते, पण क्रिकेटमध्ये नवीन खेळाडूंना त्या पैशाचं मोल नाही आहे आणि तेच आता पाहायला मिळतोय. हो 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 पहा, थोडासा दिशाहीन चेंडू पाहायला मिळतो. पंच दंडित करतायत. वाईट चेंडूंचा इशारा. काय वेग होता या खेळाडूकडे, काय वेग होता या चेंडूवरती. थोडासा पाहायला गेलं तर अचूक नेम झाला असता तर आपल्याला अगदी यष्ट्या आपल्याला अगदी गोल 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 फिरत जाताना सुद्धा पाहायला मिळाल्या असत्या आणि चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय ओमकारच्या माध्यमातून. काय वेगाने गोलंदाजी करतोय, अगदी खांद्यांचा वापर केला जातोय. लेदर क्रिकेटमध्ये खरं तर अशा पद्धतीनं गोलंदाजी आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते आणि तेच पाहायला मिळतंय आपल्याला या मैदानावरती ओमकारच्या माध्यमातून. फटका सुंदर आहे, पाहावं लागेल. स्लॉट मध्ये चेंडू आणि स्लॉट मधल्या चेंडूला फेकून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये. येतोय बॅक टू बॅक हा षटकार, 6 धावा. पहा, हम भी किसी से कम नहीं हे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. अभी नहीं तो कभी नहीं. धर्मवीर चषक 2026 ची पुन्हा एकदा वाट पाहावी लागेल. धर्मवीर चषक 2025 मध्ये आता वेळ आहे आणि ती वेळच आता आपल्याला पालन करावं लागेल. वेळेनुसार खेळ करावा लागेल आणि आता वेताळ स्वामी संघाच्या माध्यमातून तोच खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चांगला खेळ पाहायला मिळाला, षटकार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ऑन साइडला टार्गेट केलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. अर्जुनच्या माध्यमातून सुंदर झेल पकडलाय. इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. आरेला कारे, टीट फॉर टॅट, जशाच तसं उत्तर पाहायला मिळालंय. ऍक्शन वरती रिॲक्शन पाहायला मिळाली आणि फलंदाज कुणाल बॅक टू टॅगआउट जाताना पाहायला मिळतील. धक्का क्रमांक बसतोय वेताळ स्वामी संघाला. 28 धावसंख्येवरती 5वा. अर्जुनच्या माध्यमातून अप्रतिम झेल पकडताना पाहायला मिळतोय. खरं तर रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहू शकता थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू त्याच्यावरती ऑन साइडला टार्गेट करण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाजाचा कुठेतरी तोल इथे बिघडताना पाहायला मिळतोय आणि तिथे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून अगदी सोपा सुंदर झेल पकडलेला पाहायला मिळतोय. 28 धावा धावपलकावरती, 5 गडी बाद.
खर तर कंट्रोल खूप महत्वाचं आहे आणि कंट्रोल जर तुमचा बिघडला तर काय होतं याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खर तर गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत ओमकारच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 14 धावा खर्च करत असताना 3 विकेट या गोलंदाजानं मिळालेल्या पाहायला मिळाल्या. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्रथम गोलंदाजी, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. एक चेंडू वगळता आणि नवीन बॅटर आपण पाहतोय जितू फलंदाजीसाठी. सातत्यानं साई स्पोर्ट्सच्या संघाकडे खेळताना आपण या खेळाडूला पाहत होतो, पण या वर्षीच्या हंगामामध्ये व्यावसायिक क्रिकेटमध्ये करत फ्रँचायझीसाठी खेळताना आपण या खेळाडूला सातत्यानं पाहतो. आणि या वर्षीच्या हंगामामध्ये वेताळ स्वामी संघासाठी आकोटापाला चेंडू पहा, थोडासा रायझिंग डिलिव्हरी होत्या, अतिशय उसळ गेलेला चेंडू वरती फक्त आणि फक्त बॅटने दिशा दिली आणि त्यानंतर तटिया सर्कलच्या आतमध्ये फैजल चेंडूच्या पाठीमागे एक धाव कंप्लीट होते. स्ट्राईक झाली आहे रोटेट. क्रिकेटच्या लाईफलाईनचा वापर केला गेला. माहिती आहे 1 इज बेटर दॅन 0. 0 पेक्षा एक धाव कधीही महत्वाची आहे आणि तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 29 धावा 5 गडी बाद. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय तिसऱ्या षटकामधील. अतिशय सुंदर मॅच, शांततेत मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हो हो, पुन्हा एकदा पहा, शरीराचा वेध घेतोय चेंडू, पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा चेंडू पाहायला मिळतो ओमकारच्या माध्यमातून आणि फिंगर रोल केले गेले होते. शेवटच्या क्षणी थोडासा बोटावरती जादू दाखवत असताना ओमकारला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. बोंग्यांचा आवाज पाहायला मिळतोय मैदानाच्या चारही बाजूनी. अजून काही आवाज येतील, टाळ्यांचा कडकडाट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळू शकतो, कारण मैदानाच्या आतमध्ये शिट्ट्यांचा सुद्धा आवाज येतोय. प्रत्येकाचं लक्ष आहे, प्रत्येकाला वेगळं काहीतरी करायचं आहे. धर्मवीर चषक स्पर्धा नेहमी चर्चेत राहिली आहे वेगळं काही करण्यासाठी. फटका सुंदर आहे, लेट आणि थेट. शॉट में नहीं था दम, रन मिलेंगे कम. एकच रन मिळताना आपल्याला पाहायला मिळेल. धावा मिळतील 30 धावा धावपलकावरती पाहतोय. अप्रतिम चेंडू, खरं तर शेवटच्या क्षणी जागा बनवली. एक गाडीची चावी हरवलेली आहे. जर कोणाला मिळाली असेल तर प्लीज कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणून द्या. नरेश यांच्या गाडीची चावी हरवलेली आहे. जर कोणाला मिळाली असेल तर प्लीज सहकार्य करा, कारण दूरवरचा प्रवास करायचा आहे, घरी पोहोचायचं आहे. पहा, गरज आहे का विचार करावा लागेल. चांगलं क्रिकेट दाखवावं लागेल ओमकारच्या माध्यमातून. थोडासा खराब चेंडू, दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली आणि खांद्यांचा वापर करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. खरं लेदर क्रिकेटमध्ये आपण नेहमी हे पाहतो, खांद्यांचा वापर केला जातो आणि तेच आता ओमकारच्या माध्यमातून पाहायला मिळाला. ग्रंटिंग साऊंड सुद्धा मुखामधून पाहायला मिळाला ओमकारच्या माध्यमातून आणि अतिरिक्त एक धाव धावपलकावरती ऍड होताना पाहायला मिळते. हो हो, पहा, अप्रतिम चेंडू, अगदी योग्य टप्पा होता. लाईन आणि लेंथ पाहिली तर अतिशय सुंदर. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपलकावरती धावा पाडतोय प्रथम बॅटिंग करत असताना वेताळ संघाच्या 5 गडी बाद 31 धावा. ओमकारच्या माध्यमातून 2 षटकं हाताळली. धावा खर्च केल्या गवल्या ओमकारच्या माध्यमातून. पाहिला गेलं तर 17 गडी मिळवले, बाद केले 3 आणि दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं पंकजच्या माध्यमातून धावा दिल्या गेल्या जवळपास 14. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. एका बाजूला आपण बॅटिंग करत असताना खरं तर टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकता अक्षय बॅटिंग करतो. 7 धावसंख्येवरती 2 चेंडूचा सामना केलाय. जितूचा विचार केला तर थोडासा खराब खेळ पाहायला मिळालाय. 3 चेंडूचा सामना करत असताना एकच धाव धावपलकावरती पाहायला मिळते. ऑफिशियल पंचांच्या भूमिकेमध्ये आपण शहापूरचे पंच पाहतोय, अभिजित सावंत, त्याचबरोबर हेमंतजी तावडे सर, त्याचबरोबर निलेशजी महाजन सरांना आपण पाहतोय. अनेक स्पर्धेमध्ये शहापूरचं त्रिकूट आपल्या नावाचा दबदबा करताना आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये पंच पाहायला मिळतात. नेहमी म्हणलं जातं क्रिकेटमध्ये देवाची भूमिका खरं तर या पंचांच्या माध्यमातून सातत्यानं पाहायला मिळते. कोणावरती अन्याय नाही आणि सातत्यानं या पंचांचा दबदबा अनेक नवी मुंबईच्या स्पर्धेमध्ये निलेश महाजन सरांचा दबदबा नेहमीच पाहायला मिळाला. धावपलकावरती धावा पाहतो. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. अर्थातच 31 धावा. गोलंदाजी मार्कवरती अनेक फलंदाजाचा कर्दनका. अनेक फलंदाजानं ज्या गोलंदाजाच्या गोलंदाजी समोर गुडघे टेकले असा गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. चर्चा एकच संध्याकाळच्या सत्रामध्ये फैजल शेखची चर्चा आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली दुसऱ्या मॅच मध्ये आणि 4थ्या षटकामध्ये फैजल शेख तयार पाहायला मिळतोय. पहा, वाईड यॉर्कर चेंडू टाकला गेला आहे. त्यानंतर पाहायला गेलं तर पंच
दर्शवत आहेत. पंचांचे दोन्ही हात समांतर पाहायला मिळाले. धावा मिळतील अवांतर. धावा कशा येतात याला महत्व नाहीये, धावा येणं महत्वाचं आहे. पाहिलं गेलं चिकी सिंगल सुद्धा कंप्लीट केली गेली. एका धावेनं धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. 33 धावा धावफलकावरती पाहतोय. महत्वाची एक धाव इथं वाचवावी लागेल. वाचवली तर वाचाल, त्यामुळे आता एक धाव वाचवून दाखवावी लागेल हरिओम बी संघाला. कारण महत्वाची मॅच आहे, क्वालिफाय व्हायचं आहे. मोठ्या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होण्यासाठी चांगला खेळ करावा लागेल दोन्ही संघाला. फटका फसलाय. उंची जास्त, इलिव्हेशन जास्त पाहायला मिळालंय. अंतर कमी. क्षेत्ररक्षक अजयच्या माध्यमातून हा पकडलाय. दमदार आणि अगदी सेफ हँडेड कॅच. अप्रतिम झेल पाहायला मिळालाय. अगदी आकाशाला गगन भरारी चेंडूनं गाठली होती आणि त्यानंतर शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवली चेंडूवरती आणि अलगदरित्या झेल पकडत असताना आपण खेळाडू अजयला पाहतोय. धक्का क्रमांक बसतोय धावफलकावरती 6-33 धावसंख्येवरती. सातत्यानं धक्क्या मागे धक्के सांगतायत तू चल मैं आया. हीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. निराश खेळ पाहायला मिळाला जितूच्या माध्यमातून आणि 4 चेंडूचा सामना केला. एकच धाव जितूच्या माध्यमातून बनवली गेली. नवीन बॅट्समन आपण पाहतोय हर्ष. अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहिली हरिओम बी संघाच्या माध्यमातून या खेळाडूला खेळताना, पण या वर्षीच्या हंगामामध्ये आपण पाहतोय वेताळ स्वामी संघाच्या माध्यमातून खेळताना या खेळाडूला. उद्याच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण खर तर A1 पवन अनेक दमदार खेळाडू आपण पाहतोय. निलेश इंगवले निलेश इंगवले हा सुद्धा पाहायला मिळेल. शिरसाट चॅम्पियन्स ट्रॉफी या खेळाडूने गाजवली होती. पुन्हा एकदा मोठा फटका, फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. फुल टॉस, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक हर्षच्या बॅट मधून आलाय. दमदार स्ट्रोक येतोय. षटकार, फुल टॉस, फुल टोल वसूल गेलाय. हरिओम बी संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना हरिओम बी संघाचा पत्ता ओपन झालाय आणि पहिल्या चेंडूवरती षटकार खेळताना पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आहे हर्षच्या माध्यमातून. 39 धावा धावफलकावरती. अप्रतिम ग्राफिक्स आपल्याला पाहायला मिळतंय. उद्याच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल तर tenniscricket.in माध्यमातून. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू, त्यानंतर थोडासा इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. कमी गतीने टाकणारा चेंडू फैजल शेखचा पाहायला मिळतो आणि डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. अलीकडच्या काळामध्ये म्हणलं जातं ज्याच्याकडे आहे स्विंग तो आहे टेनिस क्रिकेट विश्वातील किंग, आणि शहापूरचा किंग आजच्या दिवसातील आपल्याला फैजल शेख पाहायला मिळतोय. खर तर फिरकीची जादू, त्याच्या बोटामधील जादू, बोटामधील कला आपल्याला दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये फैजल शेख पाहायला मिळतोय. चांगला खेळ पाहायला मिळालाय फैजल शेखच्या माध्यमातून. पुन्हा एकदा पहा, पडल्यानंतर चेंडू थोडासा काटा बदलतोय, दिशा बदलतोय आणि त्यानंतर पाहायला गेलं तर यस्टनच्या पाठीमागे मुस्तफा शेख अगदी यशस्वीपणे काम करताना पाहायला मिळतील. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. पुन्हा एकदा पहा, खोदून काढण्याचा प्रयत्न, त्यानंतर पाहायला गेलं तर अगदी सुंदर क्षेत्ररक्षण. पहा, आक्रमक क्रिकेट काय असतं, परिस्थितीचं क्रिकेट काय असतं हेच पाहायला मिळालंय. अप्रतिम क्षेत्ररक्षण, थोडासा बदल केला गेला क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. 39 धावा. पहा, त्यानंतर यष्टीरक्षकाच्या माध्यमातून झाली आहे चुकी. एक धाव धावफलकावरती ऍड होताना पाहायला मिळेल. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावा धावफलकावरती पाहतोय 6 गडी बाद 40 धावा. अप्रतिम गोलंदाजी फैजल शेखच्या माध्यमातून पाहायला मिळाली या मॅच मध्ये. एक षटकार जरूर आलाय, त्यानंतर पाहायला गेलं तर इकॉनॉमिकल गोलंदाजी फैजल शेखच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आता शेवटच्या अंतिम षटकामध्ये स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हरच्या षटकामध्ये, टार्गेट सेट करणाऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती पाठीचा मजबूत कणा हरिओम बी संघाचा गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट प्रीतम जोशी.
40 धावा धावफलकावरती पाहतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 6 गडी बाद 40 धावा धावफलकावरती. प्रति षटक बनवल्या गेल्या आतापर्यंत वेताळस्वामी संघाच्या माध्यमातून 40 धावा. शेवटच्या अंतिम षटकामध्ये प्रीतम गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. आता पाहायला गेलं तर अगदी क्लोज एस्टिरक्षण पाहायला मिळतंय. त्यानंतर पाहायला गेलं तर ऑन साइडला 3 आणि ऑफ साइडला 2 असे 5 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. आता थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल, अगदी क्लोज 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. फटका सुंदर, प्रतिम पीक केला आणि फेकून दिले. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून आला हाय आणि हँडसम षटकार. धर्मवीर चषकचा हा ब्रँडेड षटकार पाहायला मिळतोय. प्रीतम जोशी, काय खराब गोलंदाजी प्रीतम जोशीची पाहायला मिळाली या मॅच मध्ये. पहिल्या चेंडूवरती फक्त आणि फक्त टायमिंग, भोंग्यांचा आवाज, टाळ्यांचा कडकड कडकड कडकडाट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हर्षदचा षटकार आला आणि मैदानावरचं वातावरण बदलत असताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा वेग काढलाय, वेग आणि वेग पाहायला मिळतोय चेंडूवरती. आता आक्रमक क्रिकेट प्रीतमच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पाठीमागल्या चेंडूवरती पाहायला गेलं तर अगदी कमी गतीने टाकलेला चेंडू बाहेर निघत असताना हर्षदच्या माध्यमातून पीक केला आणि फेकून दिलं. डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी 47 धावा धावफलकावरती पाहतोय. शेवटचे राहिले 4 चेंडू. शेवटच्या अंतिम षटकामध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला गेला. एक ऑफ साइडचा क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या अगदी जवळ आपल्याला पाहायला मिळतोय. आखू टप्प्याचा पूल 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 झालाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. गुल येतोय, दमदार स्ट्रोक धर्मवीर चषकचा. हा अक्षयच्या बॅट मधून आलाय. रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहू शकता. फोर्स केलाय, परफेक्ट बॅटला मध्ये घेत असताना चेंडूला फेकून दिलाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. येतोय दमदार षटकार अक्षयच्या बॅट मधून. आता वातावरण गरम, वातावरण गरम पाहायला मिळतंय. 53 धावा धावफलकावरती पाहतोय. आतापर्यंत मला वाटतं सर्वाधिक धावसंख्या या मॅच मध्ये आजच्या दिवसातील पाहायला मिळते. 53 धावसंख्या धावफलकावरती पाहतोय. अजूनही चेंडू बाकी आहे 3. काय होईल 3 चेंडूवरती? 60-65 धावाल्या मॅच मोठी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघांना एकमेकांची कमकुवत, एकमेकांची स्ट्रॉंग बाजू माहिती आहे आणि अक्षयच्या माध्यमातून तेच पाहायला मिळालं. अगदी शॉर्ट चेंडूला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फटका खेळत असताना आपण अक्षय धर्माधिकारीला पाहतोय. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते. 53 धावा. थोडासा महाग ठरलाय प्रीतम जोशी या मॅच मध्ये. आपल्या नावाचा डंका या मॅच मध्ये कुठेतरी विसरलेला प्रीतम जोशी पाहायला मिळतोय. आपल्यावरती काय जबाबदारी हे विसरलेला नक्कीच पाहायला मिळतोय. 13 धावा धावफलकावरती खर्च करत असताना हो 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 अप्रतिम स्ट्रोक. स्लॉट मधल्या चेंडूला फेकून दिलंय अगदी बिल्डिंगच्या वरती. अक्षयच्या बॅट मधून आला हा दमदार दमदार आकर्षक लय भारी षटकार. 6 धावा. विचार करायला भाग पडले. पहा दबाव काय येतो पहा मैदानाच्या आतमध्ये. अनेक वेगवेगळे आवाज यायला लागले कानाकोपऱ्यामधून. वेगवेगळे आवाज. अप्रतिम खेळ अक्षयच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आता जे चेहरे थोडेसे खुश होते ते थोडेसे आता निराश पाहायला मिळतील. जे चेहरे नाखुश होते ते आता खुश होताना पाहायला मिळतील. क्रिकेटमध्ये वेळ आणि खेळ बदलायला वेळ लागत नाहीये हे आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. खरं तर धावफलकावरती धावा आपण पाहतोय 59. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर सिंगल, त्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळतात. खरं तर स्लॉग ओव्हर आणि डेथ ओव्हरचं षटक ओळखलं जातं हाणामारीसाठी आणि आता इथे झाली आहे दिवसा ढवळ्यात तोडाफोडी प्रीतम जोशीच्या गोलंदाजीवरती. अप्रतिम फटकेबाजी अक्षयच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. हर्षलने खरं तर सुरुवात करून दिली. 3 षटकार, 3 बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी सुवर्ण संधी आहे. जर 3 चेंडूवरती 1 षटकार आला तर रोख 2000 रुपयांचं पारितोषिक आमच्याकडे जमा आहे. सुवर्ण संधी आहे. काय होतंय सुवर्ण संधीचं पाहावं लागेल. हो हो पहा पडल्यानंतर थोडासा वेग पाहायला मिळतोय. अगदी क्लोज डिरेक्शन पाहायला मिळालंय आणि डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. एखादा डॉट पुन्हा एकदा तर
प्रीतमला थोडासा नवसंजीवनी देणारा चेंडू ठरू शकतो. एखादा मोठा षटकार आला तर पुन्हा एकदा मॅच मध्ये एक मोठं टार्गेट देणारा चेंडू पाहायला मिळू शकतो. शेवटचा चेंडू काय होईल, चौकार येईल, षटकार येईल, डॉट येईल का पाहावं लागेल. प्रीतम जोशी सज्ज पाहायला मिळतोय. फटका फसला, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे तिथे, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देणारा हा आलाय भोंगा वाजणारा चौकार. 4 धावा आणि या चौकारांचं धावफलक जाऊन पोहोचलाय 63. पाहू शकता रिप्ले टेलिकास्ट मध्ये टायमिंग प्रॉपर नव्हतं, त्यानंतर थोडासा लेझी क्रिकेट पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि चेंडू सीमा पार जात असताना पाहायला मिळतोय. 64 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी हरिओम बी संघाला. गोलंदाजी थोडीशी खराब पाहायला मिळाली प्रीतम जोशीच्या माध्यमातून. 3 षटकार, 1 सिंगल, त्यानंतर 1 चौकार. टोटल धावा खर्च केल्या गेल्या प्रीतमच्या माध्यमातून या षटकामध्ये 23. जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजेच 5 षटकामध्ये 64 धावांची. चला तुकाराम कुठे असेल, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आयोजन कमिटीशी संपर्क साधा. 2000 रुपयांचं पारितोषिक अजूनही खरं तर वेताळ स्वामी संघाने 3 षटकार खेचलेले नाही आहेत. मान्यवर उपस्थित असतील, ज्यांनी पारितोषिक दिलेलं होतं ते उपस्थित असेल तर आपण प्लीज हे आपलं पारितोषिक घेऊन जा. चला चला ताबडतोब क्षेत्ररक्षण लावा लगेच. वेताळ स्वामी संघ अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. खरं तर सुरुवात करून दिली हर्षलच्या माध्यमातून, त्यानंतर अक्षय अधिकारीनं त्याच्यावरती शिखर. आणि म्हणलं जातं नेहमी फाउंडेशन रचणं महत्वाचं असतं. फाउंडेशन नंतर शिखरावरती शिखर रचण्याचं काम अनेक मान्यवर करताना पाहायला मिळू शकतील, अनेक खेळाडू पाहायला मिळू शकतील, पण नेहमी सुरुवात नेहमी प्रत्येकाच्या लक्षात राहते. आता हर्षनं सुरुवात केली, त्यानंतर अक्षयनं 2 षटकार खेचले आणि संघ पाहायला गेलं तर एका भक्कम स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. पण क्रिकेटमध्ये विजयाची गॅरंटी कोणतीही धावसंख्या देऊ शकत नाहीये, कोणीही सांगू शकत नाहीये. आजपर्यंत क्रिकेटचा अंदाज कोणालाही आलेला नाहीये आणि क्रिकेटचा अंदाज अनेक क्रिकेटच्या मॅच मध्ये आपण पाहिलाय. खरं तर गोरेगाव मधील स्पर्धा पाहिली, 114 धावांचं टार्गेट करायचं, सेट चेस करायचं होतं. अजय कुरेशी आणि कृष्णा सातपुतेने 114 धावा बिनबाद चेस केल्या होत्या. अशा अनेक घटना आहेत क्रिकेटमध्ये. भूषण गोळेनं नाझीमुल्ला ट्रॉफीमध्ये 2 षटकार घेतले, रजत मुंडेने 2 षटकार घेतले. चला आता वेताळ स्वामी संघाच्या माध्यमातून जर हॅट्रिक घेतली तर हे पारितोषिक आपल्याला दिलं जाईल 2000 रुपयांचं. सुवर्ण संधी आहे आणि सुवर्ण संधीचा लाभ घ्या. वेताळ स्वामी संघासाठी सलग 3 विकेटसाठी 2000 रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाईल. षटकारांसाठी होतं, षटकार मारलेले नाहीयेत, तर गोलंदाजीसाठी म्हणजेच काय, चांगल्या खेळासाठी कितीही पैसे जाऊ द्यात, चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला पाहिजे ही मान्यवरांची अपेक्षा आहे. आणि ती पुन्हा एकदा गोलंदाजांना सुवर्ण संधी त्याच मान्यवरांच्या माध्यमातून दिलं गेलंय. रोख रुपये 2000 रुपयांचं पारितोषिक सलग 3 विकेटसाठी. टार्गेट आहे जवळपास पाहायला गेलं तर 64 धावांचं. चला हरिओम बी संघ जास्तीचा कालावधी आपण घेत आहात. एक मोठं टार्गेट आहे, मोठं टार्गेटचा पाठलाग करायचं आणि चला हरिओम बी संघ वारंवार आम्ही आपल्याला विनंती करतोय, खूप वेळ घेतलेला आहे आपण. पाहायला गेलं तर 4 षटकामध्ये 40 धावा होत्या. 5व्या षटकामध्ये पाहायला गेलं तर प्रीतम जोशीचं थोडंसं खराब गोलंदाजी, 23 धावा आल्या, 64 धावांचं पाठलाग करायचं हरिओम बी संघाला. सलामीची जोडी कोणती पाहायला मिळेल, विजय पस्ते, मुसा शेख की अजून काही नवीन खेळाडू. खरं तर महत्वाची मॅच आहे. महत्वाच्या मॅच मध्ये एका खेळाडूला स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घ्यावी लागेल आणि या महत्वाच्या मॅच मध्ये मान फ्रॉम धसई हरिओम बी संघाचा शहापूर सिक्सर किंग मुसा शेख पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला नौखा अजय आपल्याला फलंदाजीसाठी पाहायला मिळतोय. आपल्या नावाचा डंका अनेक स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूंना पिटलाय, अनेक खेळाडूची चर्चा, ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग 2022 ची स्पर्धा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंटचा किताब ज्या खेळाडूने जिंकला तोच खेळाडू आपल्याला फलंदाजीसाठी लेफ्ट हँडेड बॅटर मुसा शेख पाहायला मिळतोय. अनेक कॉर्पोरेट क्रिकेट असेल, व्यावसायिक क्रिकेट असेल, स्वतःच्या गावाचं क्रिकेट असेल, या खेळाडूंना अनेक स्पर्धा गाजवल्यात, अनेक गोलंदाजांना
आपल्या फलंदाजीला नेस्तनाबूत करण्याचं काम या फलंदाजाच्या माध्यमातून केलं आणि सलामीवीरांच्या भूमिकेमध्ये पाहायला गेलं तर एका बाजूला नौका खेळाडू आहे, एका बाजूला अनुभवी खेळाडू आहे. म्हणलं जातं एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. आता सुरुवात कशी झाली हे पाहायचं नाहीये, आता शेवट कसा होतो हे पाहायचंय प्रत्येक प्रेक्षकाला. म्हणलं जातं आयुष्य असो क्रिकेट, सुरुवात पाहिली जात नाही, शेवट पाहिला जातो. आता गोलंदाजीमध्ये खरा परफॉर्मन्स नक्की झाला हरिओम बी संघाचा, पण आता बॅटिंग करत असताना त्या खऱ्या परफॉर्मन्स वरती खरं तर कुठेतरी अंकुश ठेवण्याचं काम करावं लागेल हरिओम बी संघाला. आणि गोलंदाजी मार्कवरती सज्ज पाहायला मिळेल कुणाल. आणि स्ट्रायकिंग एंडला आपण बॅट्समन पाहतोय अजय, एक युवा खेळाडू आहे. या वर्षीच्या हंगामामध्ये आपली वर्णी का हरिओम बी संघामध्ये लागली याचं उत्तर या मॅच मध्ये द्यावं लागेल. आणि या मॅच मध्ये का चांगला खेळ झाला, अनेक संघ तुमच्या मागे अनेक हंगामासाठी लागू शकतील अशी ही स्पर्धा आहे. धर्मवीर चषक 2000. फुल टॉस चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न झालाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे डीपला आणि डॉट बॉलची सांगता पाहायला मिळतीये. प्रोटेक्शन होतं, त्यानंतर पाहायला गेलं तर अगदी सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून डॉट बॉलची सांगता पाहायला मिळतीये. सीमा पार अनेक चेंडूंना पाठवावं लागेल, प्रत्येक चेंडूवरती आघात करावे लागतील, प्रत्येक चेंडूवरती चौकार आणि षटकारांची भाषा बोलावी लागेल. संघाला जिंकायचं असेल तर हरिओम बी संघाला महत्वाची मॅच आहे आणि महत्वाच्या मॅच मध्ये प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये फुल टॉस चेंडूला मोठ्या फटक्यामध्ये कन्व्हर्ट करता आलेला नाहीये. त्यानंतर पाहायला गेलं तर डीपला प्रोडक्शन होतं आणि एकच धाव. पंचांचा निर्णय आला, बीमर चेंडू आणि नो बॉलचा इशारा. थर्ड अंपायर रेफर करतायत, चेक केलं जाईल. खरं तर हाईट चेक केली जाईल आणि त्यानंतर पंचांचा ऑफिशियल निर्णय येईल. खरं तर पाहायला गेलं तर अगदी सुरुवातीलाच खरं तर पंचांच्या माध्यमातून थर्ड अंपायर 2 मिनिट. चला अभिजित सामंत आपण ताबडतोब या. थर्ड अंपायर चेक करतील, त्यानंतर पंचांचा निर्णय येईल. अतिशय सुंदर असं टेलिकास्ट टेनिसक्रिकेट.in च्या माध्यमातून पाहतोय. क्लॅरिटी आणि क्वालिटी हे खरं तर सूत्र राहिलं टेनिसक्रिकेट.in अनेक स्पर्धेमध्ये. खरं तर ISPL ची स्पर्धा पडद्यामागचा सूत्रधार सुद्धा टेनिसक्रिकेट.in होता, हे अनेकांना माहिती नसेल. त्यानंतर महाराष्ट्र प्रीमियर लीग लेदर बॉल क्रिकेटची स्पर्धा गहुंज स्टेडियम मध्ये झाली, इथे सुद्धा पडद्यामागचा सूत्रधार टेनिसक्रिकेट.in होतं. आणि या खरं तर अनेक मोठ्या स्पर्धेमध्ये ज्या टेलिकास्टचं अग्र नामांकित नाव घेतलं जातं ती टेनिसक्रिकेट.in ची टीम या स्पर्धेसाठी पाहायला मिळतीये. येस, इट इज अ फेअर डिलिव्हरी. चला थोडासा अतिरिक्त वेळ आपण घेताय. नो बॉलची एकच धाव धावपलकावरती पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, घोषांकित क्षेत्र निवडलेलं आहे का पाहावं लागेल. आणि एकच धावपलकावरती ऍड होताना पाहायला मिळेल. घोषांकित क्षेत्र आता कॅल्क्युलेटिव्ह मुस्ताला क्रिकेट खेळावं लागेल. आपल्या नावाची चर्चा काय आहे याचं उत्तर द्यावं लागेल. आणि गोलंदाजी करत असताना वेताळस्वामी संघाला सुद्धा पाहायला गेलं तर प्रथम बॅटिंग करत असताना चांगला खेळ झाला, गोलंदाजीमध्ये चांगला खेळ दाखवावा लागेल. टीम वेताळस्वामी संघाला चांगला खेळ करावा लागेल. आणि ओपन ग्रामीणचं क्रिकेट खेळताय म्हणजे अनेक ग्रामीण संघातून एका गावातून एक हिरा शोधून काढण्याचं काम दोन्ही संघाच्या माध्यमातून केलेलं पाहायला मिळतंय. बॅटची कड गोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतो. एकच धावपलकावरती ऍड होईल. आता सिंगल आणि डबलने काम बनणार नाहीये, यावरती कुठेतरी विचार करावा लागेल टीम हरिओम बी संघाला. गोलंदाजीचा विचार केला तर वेताळस्वामी संघ अप्रतिम गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल सातत्यानं सिंगल धावा येताना सातत्यानं पाहायला मिळत आहेत. आणि धावपलकावरती पाहतोय 3.
मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजी अप्रतिम राहिली आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. ऑफ साईडला पाहू शकता जवळपास 30 सर्कलच्या आतमध्ये 4 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. त्यानंतर पाहायला गेलं तर ऑन साईडला दोन्ही क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. फटका सुंदर आहे, टायमिंग फसलेलं पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. जितूच्या माध्यमातून हा पकडलाय. सुंदर झेल आणि झेल पकडल्यानंतरचा आनंद सांगतोय. ही किती महत्वाची विकेट आहे आणि प्राइजलेस विकेट. पहिल्याच षटकामध्ये वेदावस्वामी संघाच्या माध्यमातून मुसा शेख स्वस्तामध्ये बाद होत असताना पाहायला मिळतोय. वैयक्तिक धावसंख्या मुसाच्या माध्यमातून बनवली गेली. या मॅच मध्ये फक्त आणि फक्त 1 चेंडूचा सामना केला, 2 आणि धक्का क्रमांक बसतोय हरिओम संघाला. एक मोठा प्राइजलेस धक्का बसताना पाहायला मिळतोय 3 या धावसंख्येवरती. आता नवीन बॅट्समन आपण पाहतोय इनॅट नंबर 3. महत्वाच्या क्षणी संघ जिथे अडखळतो तिथे सावरावं लागतं. जिथे संघाला मोठ्या खेळ्या करायच्या तिथे मोठ्या खेळ्या कराव्या लागतात. ती पोझिशन म्हणजे इनॅट नंबर 3. अनेक मोठ्या खेळाडूंना आपण पाहतो या स्थानावरती फलंदाजी करत असताना. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहतो बाबर आझम असेल, विराट कोहली असेल, केन विल्यमसन असेल, त्याचबरोबर अनेक खेळाडूंना आपण सातत्यानं पाहिलंय या फलंदाजी या स्थानावरती फलंदाजी करत असताना. आणि या स्थानावरती फलंदाजी करणं म्हणजे संघाची परिस्थिती पाहणं. संघ कुठे आहे, संघ भक्कम स्थितीमध्ये, संघ अडचणीत असेल तर संघाला अडचणीतून बाहेर काढावं लागतं आणि त्याच पोझिशनवरती फलंदाजीसाठी. फटका सुंदर, स्लॉट मधल्या चेंडूला फेकून दिलाय. काव कॉर्नरच्या डोक्यावरून विजय पास्टेचा आला हा ब्रँडेड धर्मवीर चषक षटकार. 6 धावा धावपलकावरती पाहतोय. रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहू शकता. या खेळाडूला झोपेतून 4 वाजता जर उठवलं आणि असा चेंडू टाकला तर या खेळाडूचं उत्तर असेल ते म्हणजे फक्त आणि फक्त षटकार. आणि तोच आपल्याला फटका पाहायला मिळाला विजय पस्टेच्या माध्यमातून. धावा धावपलकावरती पाहायला मिळतात. 1 षटकाचा शांत संयमी खेळ समाप्त झाला. आफ्टर कंप्लीशन ऑफ फर्स्ट ओव्हर 9 रन ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ बिग विकेट. मुसा शेख 9 धावा धावपलकावरती. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. आता या षटकामध्ये पाहायला गेलं तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक आणि गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय मॅन फ्रॉम बेस्ट ऑफ बोर्ड संघाचा एक युवा आणि फिरकीचा जादूगर भावेश विषय गोलंदाजी मार्क वरती. या वर्षीच्या हंगामामध्ये या खेळाडूची वर्णी लागली या व्यावसायिक संघामध्ये आणि तो खेळाडू ग्रामीण ओपन गटातून खेळत असताना वेताळस्वामी संघासाठी पाहायला मिळतोय. महत्वाचं षटक आहे आणि महत्वाच्या षटकामध्ये गोलंदाजानं विश्वास दाखवला हर्षल या गोलंदाजावरती. फिरकीचा जादूगर अगदी 4-5 पावलावरून रनअप, त्यानंतर अचूक टप्पा, त्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू टाकण्यासाठी या गोलंदाजाचा हातखंड आहे. आणि आता तो आपल्याला या मॅच मध्ये हर्षलला भावेशला दाखवावा लागेल. ऑन दी स्ट्राईक आपण पाहतोय अजय या खेळाडूला. हो पहा, वाईड यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न झालाय, उत्तर नव्हतं. उत्तर आलंय फक्त आणि फक्त डॉट. चॉप करण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर पाहिलं गेलं तर आशाभूत नजरेनं फक्त आणि फक्त खेळाडू पाहतच राहिले आणि डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. ऑटो डिलिव्हरी, काय चेंडू टाकलाय पहा. उत्तर नव्हतं या खेळाडूकडे या चेंडूवरती. पुन्हा एकदा अप्रतिम फटका बाहेरच्या चेंडूला खूप करत असताना फटकाला अप्रतिम क्रिकेटचा क्लास दाखवणारा कव्हर ड्राईव्हचा अप्रतिम इनसाइड आउट टिपिकल पॉवर प्ले शॉट. 4 धावा रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहू शकता. वाईडरकर चेंडूला चॉप करत असताना बाहेरच्या चेंडूला शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केला. कव्हर ड्राईव्हचा अप्रतिम क्लास आणि क्लास पाहायला मिळतोय अजयच्या बॅट मधून. 13 धावा धावपलकावरती. उत्तर दिलंय टीट फॉर दॅट, ईट का जवाब पत्थर से, हे आता पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा बॅटची कर घेतली का पाहावं लागेल. यस, पंचांचं बोट आकाशाकडे. धक्का क्रमांक बसतोय टीम हरिओम बी संघाला अजयच्या रूपामध्ये. हर्षलने भावेशने सांगितलंय एका चेंडूवरती तू चौकार मारलाय, दुसऱ्या चेंडूवरती पट्ट्याने विकेट घेतली आहे आणि भावेशने विकेट घेत असताना अजयला पाठवून दिलंय बॅक टू डग आउट. धक्का क्रमांक बसतोय टीम हरिओम बी संघाला अजयच्या रूपामध्ये. दुसरा धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळतीये 13. धावा धावपलकावरती. नवीन बॅट्समन पाहतोय
नव्या पर्वाचा युवा शिलेदार, पाठीमागील मॅचचा अर्थातच बॅटिंगचा हिरो, ज्या खेळाडूनं 4 चेंडूचा सामना केला, बनवला गेला 13 धावा, तोच आपल्याला बॅटिंग करत असताना गणेश पाहायला मिळतोय. खरं तर क्षमता आहे या खेळाडूकडे, क्लास आहे या खेळाडूकडे, ताकद आहे या खेळाडूकडे, क्लास आहे या खेळाडूकडे. आता तो क्लास आपल्याला चांगलं क्रिकेट दाखवावं लागेल गणेशला. महत्वाची मॅच आहे. गोलंदाजी विचार केला तर वेताळ स्वामी संघाच्या माध्यमातून गोलंदाजी राहिली आतापर्यंत अप्रतिम. धावा धावपलकावरती पाहायला मिळतीये 13. पहा कमी गतीने टाकलाय, फिंगर रोल केले गेले, त्यानंतर पंचांचा निर्णय आलाय. इट इज द व्हाईट बॉल. अतिरिक्त 1 धाव धावपलकावरती ऍड होताना पाहायला मिळेल. थर्ड अंपायर रेफर करतायत, नक्की चेक केलं जाईल चेंडू आवाक्याच्या बाहेर आहे का, आउटसाइड द ऑफ स्टंप आहे का, हे चेक केलं जाईल. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये अभिजित सावंत सरांना आपण पाहतोय. त्यानंतर पाहायला गेलं तर अगदी क्लोज डिसिजन पाहायला मिळतोय. इट इज द फेअर डिलिव्हरी. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळतीये. अगदी अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. खरं तर विचार केला तर भावेश अप्रतिम गोलंदाजी, फिरकीची जादू, आपल्या बोटामधील ताकद या मैदानावरती दाखवताना पाहायला मिळते. थोडासा गुड लेन स्पॉट वरून चेंडू बाहेर निघतोय. त्यानंतर फलंदाजाचा बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉलची सांगता नक्कीच पाहायला मिळतीये. कमबॅक करावा लागेल हरिओम बी संघाला. आतापर्यंत विचार केला तर भक्कम स्थितीमध्ये आपल्याला वेताळ स्वामी संघ पाहायला मिळतोय. बोंग्यांचा आवाज, इकडे गाड्यांचा हॉर्नचा आवाज येताना पाहायला मिळतोय. मॅच महत्वाची आहे. 13 धावा धावपलकावरती. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी, आउटसाइड द लेग स्टंप चेंडू टाकला गेलाय आणि अतिरिक्त 1 धाव धावपलकावरती पाहायला मिळतीये. डंपरच्या गाड्यांचा हॉर्नचा आवाज असा येतो, तसा बोंग्यांचा आवाज येताना पाहायला मिळतोय. 14 धावा धावपलकावरती. चांगली गोलंदाजी राहिली आहे भावेश. फटका सुंदर आहे, फटका फसला का पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक आहे तिथे, पाठलाग करतायत, दोघांमध्ये शर्यत लागली आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतायत आणि 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतील. 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न चालू आहे, त्यानंतर थांबवलं गेलं. यस नो अँड वेट या 3 शब्दांचा योग्य वापर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणि धावा धावपलकावरती पाहतोय 16 धावा. 2 गडी बाद. गणेश युवा खेळाडू आहे, चांगले फटके पाहायला मिळत आहेत. क्रिकेटचा क्लास पाहायला मिळतो या खेळाडूकडे. आणि पाहायला गेलं तर 2 चेंडूचा आतापर्यंत सामना केलाय, बनवलं गेलं तर गणेशच्या माध्यमातून 2 धावा. एखादा षटकार आला पुन्हा एकदा मॅच मध्ये. पहा पडल्यानंतर चेंडू अगदी वेगानं फक्त वाट पाहत होते आणि त्यानंतर पाहायला गेलं तर चेंडूनं वेग घेतलाय. पडल्यानंतर फलंदाजाला खरं तर वाट पाहायला लावली, त्यानंतर पाहायला गेलं तर शरीराचा वेध घेत असताना चेंडू पाहतोय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळतीये. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 गडी बाद. धावा धावपलकावरती पाहायला मिळत आहेत 16 धावा. जिंकण्यासाठी समीकरण आहे अजूनही 18 चेंडू, जिंकण्यासाठी गरज 48 धावा. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. आरसीबीनं जवळपास 12 चेंडू 42 धावांची गरज असताना विराट कोहलीच्या माध्यमातून 1 षटक हाताळलं होतं. 29 धावा दिल्या होत्या. त्यानंतर अल्बी मॉर्कलच्या माध्यमातून शेवटच्या षटकामध्ये 13 धावा. म्हणजे क्रिकेटमध्ये 12 बॉल 42 धावा होताना पाहिलंय. क्रिकेटमध्ये 6 बॉल 41 धावा होताना पाहिलंय. क्रिकेटमध्ये 6 बॉल 1 धाव न होतानाही पाहिलंय. 6 बॉल 6 विकेट घेतानाही पाहिलंय. 6 बॉल 6 चौकार घेतानाही मारतानाही पाहिलंय. म्हणजे क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे 18 चेंडू 48 धावांची गरज. एखादं षटक आलं 20-25 धावांचं, मॅच मध्ये कमबॅक होईल हरिओम बी संघाचा. एखादं चांगलं षटक राहिलं मॅच मध्ये, भक्कम स्थितीमध्ये जाऊन पोहोचेल खरं तर वेताळ स्वामी हा संघ. आतापर्यंत कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेटचा विचार केला तर थोडासा भक्कम स्थितीमध्ये वेताळ स्वामी हा संघ पाहायला मिळतोय. दोन्ही गोलंदाजाचा विचार केला, भावेशनं अप्रतिम गोलंदाजी केली. त्यानंतर पहिल्या षटकामध्ये कुणालच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी, 9 धावा खर्च केल्या. भावेशच्या माध्यमातून 1 गडी बाद केला, 7 धावा. आणि 3ऱ्या षटकामध्ये सांघिक कोट्यातील 3रं, वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक हाताळत असताना आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. दादूला दादागिरी दाखवावी लागेल गोलंदाजीमध्ये या मॅच मध्ये संघाला विजयापर्यंत घेऊन जायचं असेल तर. पहा कमी गतीने टाकलेला चेंडू, फिरकी आणि चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला. हा दस्तक देणाऱ्या
क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचा मनगटी फटका, मनगटातील ताकद दाखवणारा विजय पस्टेच्या बॅट मधून आलाय कव्हरच्या डोक्यावरून. हा दणदणीत दमदार षटकार, 6 धावा. रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहू शकता. खर तर कमी गतीने टाकला, त्यानंतर फिंगर रोल, त्यानंतर विजय पस्टेनं वेळ घेतली, वाट पाहिली आणि चेंडूची वाट लावली, सीमा पार पाठवत असताना पाहायला मिळतोय. 22 धावा धावपलकावरती. एक मोठं षटक नक्कीच करावं लागेल. 20-25 धावाल्या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक. एखादी विकेट आली तर पुन्हा एकदा वेताळ स्वामी संघ कमबॅक करताना पाहायला मिळू शकतो. पाहायला गेलं तर क्रिकेट आहे, कधीही काही होऊ शकतं. हो हो हो, पहा पडल्यानंतर थोडासा गुडलेन स्पॉट वरून चेंडू बाहेर निघताना पाहायला मिळतोय. अनमोल एस्टनच्या पाठीमागे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतात. आक्रमण क्रिकेट, कधी कधी आक्रमणाचं क्रिकेट सुद्धा यशस्वी होताना पाहायला मिळतं आणि तेच पाहायला मिळालं. पाठीमागल्या चेंडूवरती पाहायला गेलं तर एसटी रक्षण क्लोज नव्हतं. या चेंडूवरती पाहायला गेलं तर अगदी यष्ट्यांच्या जवळ क्षेत्ररक्षक करत असताना यष्टी रक्षक पाहायला मिळाला आणि त्यानंतर विजय पस्टेला जकडून ठेवण्याचं काम गोलंदाजांनी यष्टी रक्षकाच्या माध्यमातून केलेलं पाहायला मिळतं. समीकरण आहे 16 चेंडू 42 धावांची गरज. राहिलेत अजूनही या षटकातील 4 चेंडू. 12 धावा आल्या, पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळू शकतो. 2 डॉट आले, पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट. एक चेंडू डॉट पर्सेंटेज जर वाढला तर मॅचचा दबाव वाढताना नक्कीच पाहायला मिळेल. एका चेंडूची इथे किंमत खूप मोठी आहे. 365 दिवस वाट पाहावी लागू शकते. एखादी चूक झाली तर नक्कीच वेताळ स्वामी संघाला सुद्धा याचं महत्व माहिती आहे. हरिओम बी संघाला सुद्धा महत्व माहिती आहे या स्पर्धेचं. त्यामुळे चांगला खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून. पहा खोदून काढण्याचा प्रयत्न झाला, यॉर्कर होता आणि चांगल्या चेंडूला सन्मान. खराब चेंडूचा खरपूस समाचार, हे विजय पस्टेचं सूत्र आहे आणि ते सदा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. एकच धावपलकावरती ऍड होताना पाहायला मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जाऊन पोहोचेल. धावपलकावरती धावा आपण पाहतोय 23 धावा. जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे. 41 धावांची चेंडू बाकी आहेत. 15. गणेशकडे ताकद आहे, गणेशकडे क्लास आहे, दाखवावं लागेल. तुम्ही अनेक स्पर्धा खेळा, याला महत्व नाही आहे. या मॅच मध्ये काय केलं या गोष्टींना महत्व आहे. पहा थोडासा आतमध्ये येणारा चेंडू, त्यानंतर यष्टी रक्षकाच्या माध्यमातून चूक होताना पाहायला मिळेल. गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू जाताना पाहायला मिळेल. एक धावपलकावरती ऍड होताना पाहायला मिळेल. इथे धावा येणं गरजेचं आहे. त्या कशा येतात याला महत्व नाहीये, पण सिंगल डबलने काम होणार नाही. हरिओम बी संघाचं भूक वाढवावी लागेल. गरज काय आहे हे ओळखावं लागेल. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल. आता गरज आहे का सिंगल आणि डबल, याचा विचार हरिओम बी संघाला करावा लागेल. गोलंदाजीचा विचार केला तर वेताळ स्वामी संघाच्या माध्यमातून तीनही गोलंदाजांनी अप्रतिम आणि अप्रतिम गोलंदाजी केली आहे. धावा धावपलकावरती पाहतोय 24. समीकरण 14 ला 40. फुल टॉस चेंडू मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता. अलॉंग द कार्पेटच्या साह्याने एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. वेगवान धाव, फेकी खराब, त्यानंतर 2 धावा, रात्री चोरी आणि 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतील. 2 धावेने धावपलक पुढे जाऊन पोहोचेल, तो म्हणजेच 26 धावा. जिंकण्यासाठी गरज 13 चेंडू 38 धावांची गरज. एक षटकार धावांचं अंतर कमी करू शकतो. एक षटकार थोडस धावांचं अंतर, एखादा डॉट चेंडू धावांचं अंतर वाढवताना नक्कीच पाहायला मिळू शकतो. एक षटकाराला धावांचं अंतर कमी. पुन्हा एकदा बाहेर निघणारा चेंडू पाहावं लागेल. नक्की चर्चा केली जाईल. यस, पंचांचा निर्णय आला. इट इज द व्हाईट बॉल. थोडासा बाहेर निघणारा चेंडू पडल्यानंतर काटा बदलत असताना चेंडू खरं तर यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. पंचांचा निर्णय आला. इट इज अ व्हाईट बॉल. एक धावपलकावरती ऍड होईल. एका धावेने धावपलक पुढे जाऊन पोहोचतोय. समीकरणामध्ये पुन्हा एकदा बदल. जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे 37 धावांची. चेंडू बाकी आहे 37. 13 चेंडू 37 धावा. फटका सुंदर आहे. अलॉंग द कार्पेट ऑन साइडला टार्गेट केलं. एकच धाव कंप्लीट झाली आहे. थोडंसं फंबलिंग, त्यानंतर 2 धावा. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 2 धावा कंप्लीट पाहायला मिळत आहे. 2 धावेने धावपलक पुढे जाऊन पोहोचेल. 29 धावा धावपलकावरती पाहतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. हरिओम बी संघाला एकच सांगेल, येत्या संकटास भिडावं लागेल. थकले जरी पंख, येत्या संकटास भिडावं लागेल. जिंकल्यावरती होईल गर्दी तुमच्या सोबत. संघर्षात मात्र एकट्यालाच लढावं लागेल. आता संघर्ष करायचा हरिओम बी संघाला. जिंकण्यासाठी गरज आहे अजूनही हरिओम बी संघाला, ती म्हणजेच जवळपास
35 धावांची. 3 षटकाचा खेळ समाप्त झाला. 29 धावा धावफलकावरती पाहतोय. पहिल्या षटकामध्ये कुणालच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी, धावा खर्च केल्या गेल्या 9. दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केल्या गोलंदाज 22च्या माध्यमातून 7. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना खरं तर गोलंदाज दादूच्या माध्यमातून धावा खर्च केल्या गेल्या 13. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 29 धावा धावफलकावरती. समीकरण आहे 12 चेंडू 35 धावांची गरज. एखादं 20 धावांचं षटक आलं तर पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळेल. एखादं निर्धाव षटक आलं, इकॉनॉमिकल षटक आलं तर मॅच मध्ये पुन्हा एकदा वेताळ स्वामी संघ आतापर्यंत पाहायला गेलं तर थोडासा बॅकफूट फ्रंटफूट वरती पाहायला मिळतोय आणि हरिओम बी संघ पाहायला गेलं तर थोडासा बॅकफूट वरती पाहायला मिळतोय. म्हणलं जातं खरं तर शेवटपर्यंत लढा. आता इथं लढावं लागेल दोन्ही संघांना. पाहायला गेलं तर कमी मेहनत करायची होती म्हणजेच वेताळ स्वामी संघाला, पण एखादा खराब क्षण सुद्धा मॅचच्या बाहेर घेऊन जाऊ शकतोय. प्रत्येक खेळाडूला माहिती आहे. त्यामुळे प्रत्येक चेंडू मोलाचा आहे, प्रत्येक चेंडू लाख मोलाचा आहे. कारण ही स्पर्धा सुद्धा धर्मवीर चषक 2025 स्पर्धा लाख मोलाची आहे. दमदार 16ची स्पर्धा आहे आणि शेवटच्या दिवशी आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळायचं असेल तर या स्पर्धेमध्ये या शेवटच्या मॅच मध्ये चांगला खेळ करावा लागेल. पाठीमागल्या 2 मॅच मध्ये तुम्ही चांगला खेळ केला याला महत्व नाहीये. शेवटच्या महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाचा खेळ खूप महत्वाचा आहे आणि या मॅच मध्ये आतापर्यंत 3 षटकामध्ये हरिओम बी संघ कुठेतरी कमी पडताना नक्कीच पाहायला मिळालाय. धावा जिंकण्यासाठी गरज आहे 12 चेंडू 35 धावांची. अजूनही प्रेक्षक या मॅचकडे नजरा ठेवून पाहायला मिळत आहेत. कारण माहिती आहे हरिओम बी संघ उलटफेर करण्यामध्ये माहिर आहे. मागल्या मॅच मध्ये पाहिलं, पण आता पाहायला गेलं तर वेताळ स्वामी संघ थोडासा भक्कम स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. जास्तीचा कालावधी वापरू नका वेताळ स्वामी संघ प्लीज. चला, वेताळ स्वामी संघ जास्तीचा कालावधी वापरायचा नाहीये. चला, 29 धावा धावफलकावरती पाहतोय. सांघिक कोट्यातील 4थं, वैयक्तिक कोट्यातील 2रं. इकॉनॉमिकल षटक ज्या गोलंदाजानं हाताला 1 विकेट मिळवली तोच गोलंदाज मान फ्रॉम बोरशेती. फटका सुंदर, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा, मॅच मध्ये विजयाच्या आशा जिवंत ठेवणारा, विजय फष्टेच्या बाट मधून आलाय दमदार, प्राइसलेस, मच निडेड हा दमदार धर्मवीर षटकार. अप्रतिम स्ट्रोक रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहू शकता. हा बकासूर आहे शहापूरचा. समोर चेंडू टाकाल तर फेकून देईल सीमा पार आणि तेच पाहायला मिळते. धावा धावफलकावरती 35 धावा आपण पाहतोय. रन मशीन व्हावं लागेल, धावा खोऱ्याने बनवाव्या लागतील या मॅच मध्ये. बकासूर पब्लिकने लागू द्या नाही तो मधून लागू द्या, एकच नंबर मारणार. आता विजयला तेच मनामध्ये ठेवावं लागेल. महत्वाची मॅच आहे. महत्वाच्या मॅच मध्ये विजयला माहिती आहे आपल्याला चांगला खेळ करायचा, चर्चेत राहायचं आहे, सिद्ध व्हायचं आहे. प्रसिद्ध वेळ लागणार नाही आहे. प्रेक्षक आपल्याला प्रसिद्ध करणार हे माहिती आहे विजयला आणि तोच विजयचा पहिल्या मॅच मध्ये खेळ पाहायला मिळतो. चांगला फटका पाहायला मिळतो. पहिला चेंडूवरती आघात झालाय शेतकऱ्यांचा. समीकरणामध्ये खूप मोठा बदल झालाय. धावा मिळाल्यात अर्धा डझन आणि 29 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू बाकी आहेत 11. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. दबाव वाढतोय क्षेत्ररक्षणामध्ये. पुन्हा एकदा बदल, अतिरिक्त वेळ, प्लॅनिंग वरती कुठेतरी पाणी फेरण्याचं काम विजयच्या माध्यमातून. पुन्हा एकदा पहा, फुल टॉस चेंडू हलक्या हाताने स्टीअर करत असताना शॉट नाही एकदम रन मिलेगे कम. एकच धाव धावफलकावरती होईल. भूक वाढवावी लागेल. 10 चेंडू 28 धावांची गरज आहे. विजयला मोठा खेळ करावा लागेल. गोलंदाजीमध्ये भावेशला आपल्या क्षमतेवरती पुन्हा एकदा विश्वास ठेवावा लागेल. ज्या खेळाडूच्या फलंदाजी समोर अनेक गोलंदाजांनी गुडघे टेकले तो म्हणजे विजय आपल्याला नॉन स्ट्रायकर पाहायला मिळतोय. विजयाचं समीकरण विजय शेवटपर्यंत राहिला तर हरिओम बी संघ मॅच मध्ये कमबॅक करू शकतो आणि भावेशने जर 2-3 निर्धाव चेंडू टाकले तर वेताळ स्वामी संघ विजयाच्या अगदी जवळ जाताना नक्कीच पाहायला मिळू शकतो. हे समीकरण आहे, हा अंदाज आहे. हो हो, पहा अगदी समोरून चेंडू, अगदी समोरून. म्हणजेच काय, लालच बुरी बला आहे. अगदी समोरून सांगितलं मी तुझ्या समोर टाकलेला चेंडू आहे, मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकतो आणि शेवटच्या क्षणी चेंडू दिशा बदलत असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. त्या म्हणजेच 36 धावा जिंकण्यासाठी गरज आहे. 9 चेंडू 28 धावा. एखादा षटकार, पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट, एखादा डॉट बॉल पुन्हा एकदा हरिओमला निराश करणारा ठरू शकतो.
फटका सुंदर खोदून काढण्याचा प्रयत्न झालाय. डीपला प्रोटेक्शन आहे तिथं. पाहायला गेलं तर कुणाल आणि कुणालच्या माध्यमातून झाली आहे ही चुकी. चुकीला माफी नाही. चेंडू जातोय सीमा पार आणि मिळतोय हा नशिबाचा चौकार. 4 धावा. धावांची धावा धाव. हा नशिबाचा चौकार पाहायला मिळतोय. नशिबाची साथ हरिओम बी संघाच्या पाठीमागे पाहायला मिळतीये. जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे. 8 चेंडू 8-24. एखादा षटकार. पुन्हा एकदा फटका सुंदर आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. यस चांगलं कुठे बिडून विकेट पाहायला मिळतंय. 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतील. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 22चा विचार केला तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. खरं तर क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून 7 मिळणं महत्वाचं आहे आणि 7 प्रत्येकाची असेल तर विजयापर्यंत पोहोचू शकता हे माहिती आहे. आणि एखादी चुकी नेहमीच तुम्हाला स्पर्धेच्या बाहेर जाऊ शकते. म्हणलं जातं आयुष्य असो वा बँक बॅलन्स. आयुष्य असो वा बँक बॅलन्स खूप महत्वाचा आहे. तसा क्रिकेटमध्ये बॅकअप खूप महत्वाचा आहे आणि तेच आता खरं तर इथे पाहायला मिळतं. अजूनही पाहायला गेलं तर फलंदाजीचा विचार केला तर हरिओम बी संघाकडे अजूनही खोलवर फलंदाजी या संघाकडे आहे. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. जिंकण्यासाठी समीकरण आहे 7 चेंडू 22 धावांची गरज. एक षटकार आला समीकरणामध्ये. खूप मोठा उलटफेर. एखादा डॉट आला तर पुन्हा एकदा हरिओम साठी थोडासा निराश करणारा चेंडू पाहायला मिळू शकतो. भावेश चांगली गोलंदाजी करतोय या मॅच मध्ये. हो हो पहा पाठीमागल्या चेंडूवरती फिंगर रोल आणि या चेंडूवरती पाहायला गेलं तर अगदी सरळ बोटांची ताकद. बोटांचा आणि खांद्यांचा वापर करत असताना भावेशला आपण पाहतोय. डॉट बॉलची सांगता. पाहायला गेलं तर 4थ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती पाहतोय 42. जिंकण्यासाठी गरज 6 चेंडू 22 धावांची गरज. प्लॅनिंग इम्पॉर्टंट आहे. आता एक्झिक्युशन आता कसं होतं हे महत्वाचं आहे. 6 चेंडू 22 धावांची गरज आहे. टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकता अगदी सुंदर असं ग्राफिक्स tenniscricket.in माध्यमातून. स्किल महत्वाचं आहे आणि स्किल खरं तर tenniscricket.in ग्राफिक्स पाहायला गेलं तर अगदी सुंदर ग्राफिक्स. म्हणजे उद्या झोपेतून उठाल tenniscricket.in सर्च कराल तर तुम्हाला ग्राफिक्स पाहायला मिळेल. धर्मवीर चषक सर्च करायची गरज नाही आहे. फक्त tenniscricket.in सर्च करा. धर्मवीर चषकाचं लिंक तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. आणि त्या स्क्रीनवरती एवन पवन अर्थातच ग्रामीण स्टार फायनल सम्राट पवन आपल्याला पाहायला मिळेल. दुसरी मॅच कैलास भांडे तर दुसऱ्या बाजूला आपल्याला रोशन पाहायला मिळेल. पहिली मॅच संध्याकाळच्या 17 मध्ये दुसरी मॅच एवन पवन वर्सेस संगमनेर. दुसऱ्या बाजूला शहापूर मधील अग्र नामांकित 2 संघ. पाठीमागल्या वर्षीचा हंगाम ज्या 2 संघांनी गाजवला आणि अनेक मैदानाचा मानकरी साई स्पोर्ट्स. दुसऱ्या बाजूला अनेक उलटफेर करण्यामध्ये जो संघ माहीर आहे. खरं तर सूरज विषय रोशन अख्तर शेख असे अनेक खेळाडू या संघामध्ये खेळत आहेत. असं NP स्पोर्ट्स अर्थातच सन्माननीय निलेशजी पाटोळे साहेबांचा हा संघ. दुसऱ्या बाजूला कैलासजी भांडे त्याचबरोबर आनंद धर्माधिकारी साहेबांचा संघ साई स्पोर्ट्स आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. चला थोडासा स्पीडअप घ्या. खूप वेळ घेतलेला आहे. 6 चेंडू 22 धावांची गरज आहे. विजयचा विचार केला तर 10 चेंडू 23 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. गणेशचा विचार केला तर 6 चेंडू 9 धावसंख्येवरती बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. 6 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे 22 धावांची. अनमोल गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू अतिशय महत्वाचा कारण एका पहिल्या चेंडूवरती सुरुवात सुंदर झाली तर नक्कीच दबाव. फटका सुंदर आहे. सेट डाऊन द ग्राउंड. फटका सजवलाय. खूप वेग आहे या चेंडूवरती. चेंडू जातोय सीमारेषा पार. विजयच्या पॅट मधून येतोय हा दमदार धर्मवीर चषक चौकार. पुन्हा एकदा समीकरणामध्ये बदल झालाय. विजय अजूनही सांगतोय विजयाच्या आशा मी आहे तोपर्यंत पल्लवीत ठेवा. विजयाचा मार्ग खरं तर अगदी सोपा करण्याचं काम विजयाच्या माध्यमातून पाहायला मिळतं. 46 धावा धावफलकावरती. 5 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजेच 18 धावांची. खोदून काढण्याचा प्रयत्न झाला. हेलिकॉप्टर लँड होतंय का? हेलिकॉप्टर लँड झालंय अगदी सीमा रेषेच्या लगत आणि विजयाचा अगदी
गॅरंटी देणारा हा विकेट पाहायला मिळतोय हरिओम बी संघाचा. विजय पस्ते नाखुश नाराज पावलांनी पवेलियन मध्ये परतत असताना पाहायला मिळेल. आणि या स्पर्धेचं महत्व प्रत्येकाला माहिती आहे. सन्माननीय विजयभाई भगत साहेबांची स्पर्धा म्हणजे अख्ख्या शहापूर नगरीमध्ये नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चर्चेत असलेली ही स्पर्धा आहे. आणि टेलिकास्ट पाहायला गेलं तर अखंड जगामध्ये ज्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती यूट्यूबच्या माध्यमातून अनेक मोठ्या स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून टेलिकास्ट केले जातात ती tenniscricket.in ची वाहिनी आहे. म्हणजे या स्पर्धेची चर्चा नक्कीच महाराष्ट्रभर असो जगभर नक्कीच पाहायला मिळू शकते. प्रथम स्ट्रोक होता पाहायला गेलं तर खोदून काढला होता. हेलिकॉप्टर अगदी जिथे पाहिजे होतं तिथे लँड होताना पाहायला मिळत नाहीये. अगदी हर्षलच्या हातामध्ये लँड होताना पाहायला मिळतोय. आणि धक्का क्रमांक बसतोय हरी ओम बी संघाला विजयच्या माध्यमातून. थोडासा निराश पावलांनी विजय परतत होता. आता विचार करून चालणार नाहीये. वेळ गेलीये, वेळ गेल्यानंतर विचार करून चालणार नाहीये. जेव्हा वेळ होती तेव्हा काहीतरी करून दाखवण्याचं काम विजयच्या माध्यमातून केलं. खरं तर चांगला प्रयत्न पाहायला मिळाला, जिद्द पाहायला मिळाली, चिकाटी पाहायला मिळाली विजयच्या माध्यमातून. आणि कमी गतीने टाकलेला चेंडू पहा, फिंगर रोल केले गेले होते. त्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू डॉट बॉलची सांगता पाहायला मिळतीये. आणि डॉट बॉलची सांगता पाहायला मिळतीये. समीकरणामध्ये पुन्हा एकदा बदल. जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजेच 3 चेंडू 18 धावांची गरज. क्रिकेट आहे, कधी काही होऊ शकतं. नाझीमुल्ली 20 लाखाची ट्रॉफी, 20 लाखाची स्पर्धा, 2 चेंडू 2 षटकार या टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळाले. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड चेंडू जातोय. पाहावं लागेल काय आहे. पंचांच्या निर्णयाची वाट पाहतोय आणि पंचांचा निर्णयाला इट इज 4 रन्स. 4 धावा धावपलकावरती ऍड होताना पाहायला मिळतील. एखादा चुकीचा बॉल मॅच मध्ये घेऊन येईल तो हरिओम बी संघाला. आणि जर चांगले चेंडूवाले 2 षटकार आले तर पुन्हा एकदा वेताळस्वामी संघ या स्पर्धेमध्ये आपल्या नावाचा दबदबा ठेवताना पाहायला मिळतील. खरं तर चांगला खेळ तुमच्या माध्यमातून दोन्ही संघाच्या माध्यमातून. अगदी मॅच मध्ये पाहायला गेलो तर वेताळस्वामी संघ पहिल्या 3 षटकामध्ये फ्रंटफुट वरती पाहायला मिळाला. तिसऱ्या षटकामध्ये विजय पस्टेने थोडासा संघर्ष करताना पाहायला मिळाला. शेवटच्या षटकामध्ये विजय पस्टेने पहिल्या चेंडूवरती षटकार. त्यानंतर पाहायला गेलं तर विजय पस्टे बाद झाला. त्यानंतर एक डॉट आला. त्यानंतर एक चौकार पाहायला मिळतोय. 2 चेंडू जिंकण्यासाठी 14 धाव्यांची गरज आहे. ते म्हणजेच हरिओम बी संघाला. फलंदाज पाहायला मिळतोय पंकज. या खेळाडूवरती विश्वास दाखवला आणि युवा खेळाडूंच्या माध्यमातून चांगला खेळ या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. 2 चेंडू जिंकण्यासाठी गरज 14 धावांची. धावपलकावरती धावा पाहतो 3 गडी बाद. हरिओम बी संघाची धावसंख्या 15. थोडासा खाली राहिलेला चेंडू पहा. अनएक्सपेक्टेड डिलिव्हरी. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळतीये. 1 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. आपले 2000 रुपये घेऊन जा प्लीज मान्यवर. फटका फसला. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झाली आहे चुकी, पण इथे असेल चुकीला माफी. फलंदाज निराश फौलांनी परतत असताना हरिओम बी संघ हार्ड लक. टीम वेताळस्वामी संघ ग्रामीण गटातील पहिला संघ ठरलाय. धर्मवीर चषक 2025 चा पहिला क्वालिफाय होणारा संघ आपण पाहतोय. वेताळस्वामी संघाच्या माध्यमातून अप्रतिम खेळ या मॅच मध्ये पाहायला मिळाला आणि बलाढ्य संघ हरिओम बी संघाला पराभूत केले या मॅच मध्ये. खेळ आहे, खेळामध्ये हार आणि जीत नक्कीच. थोडासा खेळ खरा पाहायला मिळाला हरिओम बी संघाच्या माध्यमातून. हार्ड लक आणि पुढील स्पर्धेसाठी बेस्ट ऑफ द लक हरिओम बी संघ. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स वेताळस्वामी संघ. खूप चांगला खेळ तुमच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तुकाराम आपण कुठे आहात प्लीज आयोजन कमिटी ताबडतोब संपर्क साधा. चला आयोजन कमिटी ताबडतोब संपर्क साधा.